नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णवला भेटण्यासाठी इन्व्हेस्टर्स आलेले असतात. त्याच वेळेला आता मीटिंग सुरू होणार असते. अर्णव आणि आकाश दोघं जण उभे असतात. त्याचप्रमाणे तिथे लावण्य पण असते. ती त्यांना ग्रीट करत म्हणते की मिस्टर दिवकर, मिस्टर किर्लोस्कर, प्लीज कम, प्लीज बी सीटेड, प्लीज बी कम्फर्टेबल हां, असं म्हणून ती त्यांना सगळ्यांना बसायला सांगत असते. त्यावेळेला आकाशला आता अर्णव खुणावतो की ईश्वरी कुठे आहे बघ, कारण की ईश्वरी अजूनही कुठेही दिसत नसते. त्यामुळे अर्णवला जरासं टेन्शन आलेलं असतं की नक्की ईश्वरी गेली तरी कुठे आहे. आता त्याला काळजी वाटायला लागते की ईश्वरी कुठे गेली. म्हणूनच आता तो तिथे तसाच बसतो. थोडासा नॉर्मल असल्याचं दाखवत असतो, परंतु तो आतून खूप जरासा आता घाबरलेला असतो. तेव्हा मनातल्या मनातच लावण्य म्हणते की वा ईश्वरी, आता इन्व्हेस्टर्स आलेत, तुला जे काही हुशारी मारायची होती ना ती आता तुला मारता येणार नाही. कारण की आता माझ्या ARचा आवाज मी बनणार आहे. माझा AR आता माझं ऐकणार आणि मी त्याचं, असं म्हणून ती खूप खुश होते. आणि मग म्हणते की फायनली आज आपलं प्रेझेंटेशन आहे, जे खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळेला मग आता लावण्या ही त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स करते आणि त्यांना वेलकम देखील करते. त्याचबरोबर इथे ईश्वरी ही खूप घाबरलेली असते. ती दरवाजा वाजवत असते, परंतु दरवाजा उघडत नसतो. आता काय करायचं याचं टेन्शन तिला आलेलं असतं. ती विचार करते की आता मी काय करू. जोरजोरात दरवाजा वाजवायला लागते आणि त्याच वेळेला दरवाजा वाजवत असताना ती म्हणायला लागते की इथे आता कोण असेल की नसेल, प्लीज दरवाजा उघडा, प्लीज उघडा, असं ओरडत असते. तर पॅम इथे खूप खुश असते आणि म्हणते की वा चला, आता ही ईश्वरी आतमध्ये अडकली आहे. मॅमने मला फक्त लक्ष ठेवायला सांगितले, तर मी त्या दरवाजावरती फक्त लक्ष ठेवते. ईश्वरीकडे ती आता लांबूनच बघत असते, म्हणजेच दरवाजा बंद असतो की नाही याकडे तिला लक्ष ठेवायचं असतं. आता ईश्वरी म्हणते की नाही, मला काहीतरी करायला हवं. एव्हाना ते इन्व्हेस्टर आले असतील आणि सरांची मीटिंगही सुरू झाली असेल. मला खरंच कळत नाही आहे काय करायचं आहे ते. आता समजायलाच मार्ग नाही आहे. मी काय करू. आता सर पण असे असतील आणि त्यांना जर बोलता आलं नाही तर काय करू मी. हा दरवाजा कसा लॉक झाला असेल. लावण्य मॅडम, मला वाटतं की लावण्य मॅडमनेच हा दरवाजा लॉक केला असेल. पण मी कशी उघडून इथून, प्लीज दरवाजा उघडा, प्लीज मदत करा, असं म्हणून ती दरवाजा वाजवत असते. त्यावेळेला ती म्हणते की इशू, अशी हरकत करून काहीच होणार नाही. असं जोरजोरात दरवाजा वाजवून कोणाला काही ऐकू येणार नाही. आता सरांची मीटिंग चालू झाली असेल. मलाच काहीतरी करावं लागेल, मलाच काहीतरी जुगाड करावा लागेल. ईश्वरी, असं घाबरून पॅनिक होऊन नाही चालणार. काहीतरी कर ईश्वरी, काहीतरी कर, असं ती स्वतःलाच आता बोलत असते. तर इथे आकाश हा आजूबाजूला सगळीकडे शोधत असतो. ईश्वरी कुठे आहे की नाही हे शोधत असतो, परंतु ती कुठेच नसते. तो विचार करतो की कुठे गेली असेल ईश्वरी. म्हणून तो त्या गेस्ट रूमपासून पास होतो, परंतु तिथे ईश्वरीचा आवाज येत नाही. म्हणूनच आता आकाश ईश्वरीला फोन लावतो आणि ती कुठे गेली याचा तपास करत असतो. त्यावेळेला आता तो तिथे येतो आणि बघतो तर ईश्वरीचा मोबाईल हा अर्णवच्या केबिनमध्येच असतो. तो म्हणतो की ईश्वरीचा मोबाईल इथे, ईश्वरीने हा फोन तर इथे ठेवला आहे, मग ही ईश्वरी कुठे गेली आहे असा प्रश्न आता त्याला पडलेला असतो. त्याला खूप काळजी वाटत असते. आता ईश्वरी जर नाही दिसली तर मग प्रेझेंटेशनचं काय होणार याची त्याला काळजी लागलेली असते. आणि मग तो सारखा सारखा तिला कॉल करतो, परंतु ईश्वरीचा फोन हा तिथेच असल्याने तो ते काही उचलू शकत नसते. म्हणून आकाश आता बाजूला निघून जातो आणि निघून गेल्यानंतर तो आता विचार करतो की आता मी दादाला काय सांगू. खरंच मला खूप टेन्शन आलं आहे. त्यावेळेला मग आता सगळेजणं तयार असतात प्लॅनिंगसाठी, म्हणजेच त्यांच्या जे काही प्रेझेंटेशन असतं त्याच्यासाठी. आता हे सगळ्यावर लावण्य प्रेझेंटेशन सुरू करते. ती म्हणते की मी आता सात्विक फॅशनकडून तुमच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करते. तर इथे आता आपण बघितलं होतं की आपण आज इथे भेटलो ते म्हणजे न्यू विंटर कलेक्शन लॉन्चसाठी. आणि हे विंटर कलेक्शन लॉन्च हे फक्त इंडियापुरतं मर्यादित नाही आहे, तर ॲचं ॲपिरियन्स मध्ये पण आहे. म्हणजेच आम्ही सगळीकडे हे ॲपिरियन्स करू शकतो. तेव्हा मग हे सगळं बोलत असताना ती जराशी गोंधळत असते. तिला अर्णव काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हे इथेच नाही, परंतु लंडन वगैरे बाकीच्या ठिकाणी पण. तेव्हा मग आता ती जे काही बोलत असते त्याच्यामध्ये गफलत करत असते. तिला अर्णव थांबवतो. एक मिनिट, हे चुकीचं आहे. तो स्वतः तिला हातवारे करून सांगू लागतो, परंतु लावण्याला काही कळत नसतं. ती म्हणते की एक मिनिट, माझं काहीतरी चुकलं. आपण हे ॲपिरियन्स आहे ते वर्ल्ड वाईड, लंडन असं म्हणायचं आहे का ASR तुला. तेव्हा मग तो स्वतः ते सगळं दाखवत असतो बोलून आणि असं काहीतरी ॲक्टिंग हातवारे करून दाखवत असतो, परंतु ते सगळं काही लावण्याला समजतच नसतं. अर्णवची ती मूकभाषा त्याला काहीच कळत नसते.
आणि त्याला इशारेही समजत नसतात. म्हणून आता आपापसामध्ये इन्व्हेस्टर एकमेकांशी चर्चा करू लागतात की यांचं जे काही बोलणं आहे ते कोणाला कळतच नाही. तर इथे ईश्वरी लगेचच लावण्याकडे, म्हणजेच लावण्याने हे केलं हे तिला माहीत असतं. ती म्हणते की नाही, जरीही मी अडकले तरीही मला हातपाय गाळून चालणार नाही. मला काहीतरी जुगाड केलाच पाहिजे. अर्णव सरांपर्यंत गेलंच पाहिजे. त्यांचा आवाज मी आहे. जर ते बोलू शकत नाही तर मग त्यांची मीटिंग ही होऊ शकत नाही. मला काहीतरी केलं पाहिजे. गणू बाप्पा प्लीज माझी मदत कर. गणपती बाप्पा असं म्हणून ती आता स्वतः काहीतरी शोधू लागते. तिथून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग मिळेल का हे बघत असते. त्याच वेळेला मग आता ईश्वरी ही आजूबाजूला काय सामान असेल ज्याने दरवाजा उघडता येईल असं बघत असते. त्यावेळेला आता ईश्वरी बघते तर समोरच तिथे टेबलवरती एक स्क्रू ड्रायव्हर ठेवलेला असतो. आता त्याने ती दरवाजा उघडण्यासाठी म्हणून बघत असते. तेव्हा आता आकाश आजूबाजूला सगळीकडे शोधतो, परंतु ईश्वरी कुठेच दिसत नसते. आता त्याला टेन्शन येऊ लागतं की काय करू, ईश्वरीला कसं शोधू, कसं करायचं याचं टेन्शन आता त्याला येत असतं. त्यामुळे तो आता आजूबाजूला बघतच असतो. त्याच वेळेला पॅम त्याला समोर दिसते, तर ती तिथे गेस्ट रूमच्या बाजूलाच उभी असते. त्यावेळेला आकाश म्हणतो की पॅम, व्हॉट आर यू डुईंग हिअर? तेव्हा ती जरा गोंधळलेली दिसते आणि गडबडत असते. तेव्हा मग तो म्हणतो की पॅम, अगं पण तू इथे काय करतेस? ती म्हणते की मला मॅमने सांगितलं होतं की इथे थांबायला, म्हणजे कसं आहे ना. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे, तू ते तुझे काही डिस्कशन आहे कॉलवरचे ते नंतर कर. आपण एक काम कर, तुला माहिती आहे ना, तुला तुझ्या त्या इन्व्हेस्टर्सला ते नवीन कलेक्शन दाखवायचे जे आपण आता लॉन्च करणार आहोत, ते तू प्रेझेंट करणार आहेस बरोबर ना. मग त्याच्यासाठी तू इथे कशाला थांबली आहेस? त्यापेक्षा तू ते कलेक्शन रेडी कर, म्हणजे त्या इन्व्हेस्टर्सला पटकन बघता येईल. कम ऑन गो, असं म्हणून आकाश आता तिला बोलू लागतो. तर जे तिला सांगितलेलं असतं लावण्याने ते आता करता येत नाही. तेव्हा मग आकाश पुढे जातो आणि म्हणतो की लावण्याला आता कसं सांगू याचं तिला टेन्शन आलेलं असतं. परंतु तो पॅमला ओरडतो की कम पॅम, लवकर चल. तेव्हा मग पॅमला आता काहीच दुसरा ऑप्शन उरत नाही, तिला जावंच लागणार असतं. त्यानंतर मग आता ईश्वरी ही स्वतः ते दरवाजा म्हणजेच तो लॉक उघडण्याचा प्रयत्न करत असते. आता तिला टेन्शन आलेलं असतं की मी कसं करू. परंतु त्याच वेळेला आता ईश्वरी ही तो स्क्रूड्रायव्हर हा आतमध्ये म्हणजे घुसवून दरवाजा उघडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू लागते. आणि ते प्रयत्न करत असताना ती म्हणत असते की हे आता गणपती बाप्पा काय करू. आणि तिला हाताला जेव्हा ती जोर लावायला जाते, तिचा जो खांद्यावरचा ब्लाऊज असतो तो जरासा फाटला जातो. आता ते फाटल्यामुळे ईश्वरी म्हणते की आता मी काय करू. आणि करायला गेली एक, झालं दुसरंच, असा प्रकार तिच्याबरोबर आता घडायला लागतो. त्यामुळे काय करायचं हे तिला काहीच कळत नसतं. ती त्याच वेळेला आता पुढे चाललेली असते. आणि पुढे चालत असताना हे गणपती बाप्पा एक करायला गेली आणि झालं दुसरं. आता करू काय? अर्णव सरांची मीटिंग आता सुरू झाली असेल, कसं करू मी? अर्णव सरांना कसं बोलवू मी? असं टेन्शन आता तिला आलेलं असतं. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की नाही इश्यू नाही, असं तुला पॅनिक होऊन चालणार नाही. तुला काहीतरी करायलाच हवं, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. काहीतरी कर इश्यू, काहीतरी कर, असं ती स्वतःलाच आता सांगत असते. म्हणते की आता सरांचा आवाज सुरू झाला असेल की नाही, पण सरांना बोलताही येत नाही. जर इन्व्हेस्टरसमोर काही बोलले नाही तर मग मी काय करू? आता काळजी वाटत असते, डोक्याला हात लावते. तेवढ्यात तिच्या केसांना असलेला पिन ती बाजूला काढते आणि म्हणते की आता याने मला ट्राय करायला हवं. याने दरवाजा उघडतोय का ते मला बघायला हवं. असं म्हणून ती आता दरवाजा ही उघडायला चाललेली असते. आणि त्याच वेळेला मग आता ईश्वरी ही दरवाजा उघडण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असते. आणि इथे अर्णव मात्र त्याचा आवाज नाही म्हणून गोंधळलेला असतो. लावण्या ही बोलण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्णव आणि तिच्या बोलण्यामध्ये फार फरक दिसून येत असतो आणि दोघांचंही कॉर्डिनेशन नाही हे इन्व्हेस्टर्सच्या लक्षात येत असतं. त्याच्यामुळे ते आपापसातच जराशी कुजबुजत असतात. आता त्याचवर लावण्या म्हणते की सर व्हॉट हॅपन. तेव्हा मग तो म्हणतो की प्लीज लावण्या देशमुख, प्लीज स्टॉप दिस प्रेझेंटेशन. ती म्हणते की व्हॉट हॅपन सर, आपण प्रेझेंटेशन तर करत आहोतच ना. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, मला हे प्रेझेंटेशन योग्य वाटत नाही आहे. मिस्टर ASR, ॲक्च्युली तुम्हाला बोलता येत नाही आहे. म्हणजे लावण्या मॅडम काहीतरी दुसरं बोलताय, तुम्ही काहीतरी दुसरंच बोलताय. आणि जे तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करताय ते लावण्या मॅमला समजत नाही आहे. म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये खूप गोंधळ दिसून येतो आहे. त्याच्यामुळे मला जरा असं वाटतं आहे की हे जर प्रेझेंटेशन व्यवस्थित वर्क होत नाही आहे, तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचतच नाही आहे. इन्व्हेस्टर्स फ्रस्ट्रेट झालेले असतात, कारण की आतापर्यंतच्या या गोष्टींमध्ये कधीही अर्णवकडून प्रेझेंटेशनमध्ये अशी चूक घडलीच नव्हती. त्यामुळे त्याच्याकडचे एक्सपेक्टेशन्स असतात ते खूप हाय असतात. तेव्हा मग लावण्या म्हणते की सर पण प्लीज तुम्ही समजून घ्या ना. ॲज यू कॅन सी की ASRचा गळा बसलेला आहे, त्यामुळे त्याला बोलता येत नाही आहे. आवाज बसल्यामुळे कसं आहे ना, हे खूप जेन्युइन कारण आहे. त्यामुळे प्लीज समजून घ्या.
त्यावेळेला मग आता ते इन्व्हेस्टर्स म्हणायला लागतात की ओके, मग आपण हे प्रेझेंटेशनच नको करूया, कारण काय ना तुमच्या दोघांमध्येही खूप गोंधळ असलेला दिसून येतोय. ॲज अ टीम तुम्ही एकत्र काम करताना दिसत नाही आहे व्यवस्थित. म्हणूनच मला असं वाटतंय की आपण हे प्रेझेंटेशन इथेच थांबवूया. आणि काय आहे ना, आम्हाला ASRचं प्रेझेंटेशन ऐकायचं होतं. जर ते पॉसिबल होत नसेल तर मग आता काहीच करता येणार नाही. आपण हे प्रेझेंटेशन इथे स्टॉप करूया. असं म्हणून आता ते इन्व्हेस्टर म्हणत असतात. ईश्वरी ही स्वतःच्या हेअरपिनने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते. आता तेवढ्यातच ती म्हणते की इशू कर, काहीतरी कर, हे गणूपप्पा प्लीज दरवाजा उघड दे, असं ती आता म्हणायला लागते. आणि ती तिचा प्रयत्न अगदी 100% करत असते. लावण्या ही म्हणत असते की प्लीज सर, असं करू नका. तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंतचा सात्विक फॅशनचा रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहे, आणि शिवाय तुम्हाला आमच्या बिझनेसचं आणि आमच्या कंपनीचं गुडविलही माहीत आहे. सो प्लीज त्या आधारावर तरी तुम्ही या डीलबद्दल विचार करू शकता, हो की नाही? तेव्हा मग मिस्टर किर्लोस्कर असतात, ते म्हणतात की नाही, असं करू शकत नाही. हे बघा मिस लावण्य देशमुख, बिझनेस हा कधीही गुडविलवर चालत नसतो. बिझनेसला प्रत्येक वेळेला नवीन काही ना काहीतरी चॅलेंजेस असतात आणि प्रत्येक गोष्टी नवीन असतात, त्यामुळे त्या डिस्कस कराव्याच लागतात. त्यामुळे मिस लावण्या, तुम्ही जे काही बोलताय ते मला पटत नाही आहे. कारण की या गोष्टीबद्दल जर आम्ही एका गोष्टीत डील करू तर आम्हाला त्या गोष्टीची प्रॉपर माहिती असणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे आम्हाला या गोष्टीमध्ये जेव्हा आम्ही इन्व्हेस्टर्स यामध्ये आमचे काही इन्व्हेस्टमेंट्स करू, आम्ही यामध्ये काही गुंतवू, तर आम्हाला त्याचे प्रॉपर प्लॅनिंग, त्याचं प्रॉपर गोष्टी हे माहीत असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही आता मला असं काहीच बोलू शकत नाही. मला या गोष्टी डिस्कस कराव्याच लागतील. आणि मिस्टर ASR, तुम्हाला जर बोलता येत नसेल तर आपण ही मीटिंग करतोच का, मला काही कळत नाही आहे. आपल्याला आजची ही मीटिंग कॅन्सलच करावी लागेल. आणि मला तरी वाटतं आहे की जर या गोष्टी, या मीटिंग माझ्यापर्यंत पोचत नसतील, मला काही समजत नसेल, तर मग हे डील कॅन्सल होणंच गरजेचं आहे. कारण की अशा पद्धतीने हे डील वर्क होऊ शकत नाही, असं ते लोक बोलत असतात. ईश्वरी मात्र खूप आनंदात असते, कारण की ईश्वरी बघते तर समोरच तिला दरवाजा उघडलेला दिसतो. तिचे प्रयत्न अखेर गणूबाप्पाने सार्थकी लावलेले असतात आणि ईश्वरीचा दरवाजा उघडतो. गणूबाप्पा थँक्यू असं म्हणत ती स्वतः पुन्हा केसांना पिन लावत निघते बाहेर. आणि तिला कळलेलं असतं की तिचा ब्लाऊज हा फाटला आहे खांद्यावर, म्हणून ती मस्तपैकी असा पदर खांद्यावरती घेते आणि पुढे पुढे चालत चाललेली असते. ईश्वरी म्हणते की मला लवकर सरांकडे गेलं पाहिजे, काय माहिती तिथे काय झालं असेल. तेवढ्यातच आता समोरून आकाश आणि पॅम येत असतात. तेव्हा ईश्वरी येते आणि आकाश सर आवाज देते. तेव्हा आता आकाश ईश्वरीला विचारतो की ईश्वरी, व्हॉट इज दिस? अगं होतीस कुठे तू? किती वेळ वाट बघितली तुझी? अगं तू कुठे गेलीस? काहीच समजले नाही. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणायला लागते की आकाश सर ते जाऊ द्या, बरं मला सांगा अर्णव सर कुठे आहे? तेव्हा तो म्हणतो की दादा मीटिंग रूममध्ये आहे, त्याला जे काही बोलता येणार ते समजतच नाही आहे समोरच्याला. मग आता ईश्वरीला लक्ष जातं ते म्हणजे पॅमने धरलेल्या कॉस्ट्यूमजवळ. आता सेम तिचा जो ब्लाऊज आहे त्याच रंगाचा ब्लेझर समोर दिसतो आणि ईश्वरीच्या डोक्यात एक वेगळीच भन्नाट कल्पना येते ऑन दी स्पॉट. तेव्हा ती पटकन 1 मिनिट मला जरा तो ब्लेझर द्या असं म्हणून तो ब्लेझर घेते आणि म्हणते की आकाश सर आलेच मी, आता मी सगळं काही व्यवस्थित करते, असं म्हणून तो ब्लेझर ती घेते आणि ब्लेझर घेऊन ती आता पुढे पुढे चालत चाललेली असते. आकाश विचारतो की ईश्वरी पण झालं तरी काय? पण तिला ते सगळं सांगायला वेळ नसतो. ती म्हणते की आकाश सर मी नंतर सगळं तुम्हाला सांगते, पण आता प्लीज तुम्ही चला. तेव्हा आता ते इन्व्हेस्टर्स असतात ते म्हणतात की सॉरी मिस्टर ASR, आपल्याला हे डील करता येणार नाही आहे, कारण की तुमचा असा बसलेला आवाज आहे त्यामध्ये आम्हाला काही समजत नाही आहे की तुम्हाला काय बोलायचं वगैरे. त्यामुळे बेटर आपण हे प्रेझेंटेशन इथेच थांबवूया आणि हे डील आता आपल्याला काही करता येणार नाही, आपण स्टॉप करूया हे सगळं. आता सगळ्या इन्व्हेस्टर्सचं हे ते एकमत होतं आणि अर्णवला कळलेलं असतं की प्रॉब्लेम झाला आहे, लावण्य काहीच करू शकली नसते. तेव्हा तेवढ्यात ईश्वरी येते आणि म्हणते की 1 मिनिट सर, प्लीज बसा, तुम्ही कुठेही जाऊ नका. सर मला माहिती आहे की या गोष्टीमुळे म्हणजे सरांचा आवाज बसलेला असल्यामुळे तुमचा अमूल्य वेळ वाया गेलेला आहे. तुम्ही इतका वेळ सर दिलात, त्यामुळे सर पुढची प्लीज 5 मिनिटं मला द्या, मी तुम्हाला सगळं काही सांगते. म्हणजे याबद्दल जे काही ब्रीफ आहे ना ते सगळं मी तुम्हाला देते. आज अर्णव सरांचा आवाज मी बनणार आहे, त्यामुळे जे सरांना म्हणायचे ते तुम्हाला अगदी सगळं व्यवस्थितपणे मी तुम्हाला समजावून सांगते. त्यामुळे सर प्लीज 5 मिनिटं. आणि मग असं म्हटल्यानंतर ते गपचूप बसतात. ती म्हणते की हाय सगळ्यांना नमस्कार, मी ईश्वरी अर्णव राजे सिर्के. आता असं म्हटल्यावर सगळीजणं तिच्याकडे बघत राहतात. ईश्वरीने जो काही वेगळाच अवतार घेतलेला असतो, इंडो वेस्टर्न लोक, त्याकडे तिच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं जात असतं. ईश्वरी म्हणत असते की मी सगळ्यांसमोर आज येते आणि सरांचं मत मांडते. आता अर्णव ज्याप्रमाणे सांगत असतो त्याप्रमाणे ईश्वरी सगळं डिक्टेट करत असते की सात्विक फॅशनचा आजपर्यंतचा रेकॉर्ड हा सर तुमच्या सगळ्यांसमोर आहे.
परंतु सात्विक फॅशनने यावरती खूप मोठी भरारी मारण्याचा विचार केला आहे. आपले जे काही विंडो वेस्टर्न लुक किंवा विंटर कलेक्शन आहे ते सातासमुद्रापार पोहोचवण्याचा प्रयत्न आता सात्विक फॅशन करत आहे आणि त्याच्यावरही सात्विक फॅशन ही मोठी भरारी घेणार आणि त्याच्यावरही मोठी बाजी मारणार हे त्यांना माहीत आहे. आणि त्यासाठी आपण हे नवीन विंटर कलेक्शन लॉन्च करतो सर, ज्याचं आपल्या बाहेरगावालाही खूप मोठं असा फायदा आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे इन्व्हेस्टर्सलाही आम्ही खूप मोठी म्हणजे या बाबतीत आम्ही खूप मोठी रिस्क घेतो आहे आणि डील देतो आहे असं म्हणून सगळं काही ती आता एक्सप्लेन करत असते. अर्णव जसं सांगतो तसं पूर्ण व्यवस्थितपणे सांगत असते आणि पुढे म्हणते की सर, ॲज पर प्रेझेंटेशन तुम्ही बघू शकता की इंडियामध्ये 45% आणि रशियामध्ये 35% आणि बाकी वेस्टर्न कंट्रीजमध्येही आपण या गोष्टीत गुंतवलेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टी ज्या काही सुरू आहेत त्या आपल्या कंपनीच्या भल्यासाठी आणि त्याचप्रमाणे आपलं कंट्री आणि आपले इन्व्हेस्टर्स यांचं सगळ्यांचं व्यवस्थित भलं व्हावं यासाठी सरांनी हे सगळं काही विंटर कलेक्शनबद्दल विचार केलेला आहे आणि सात्विक फॅशन ही या सगळ्यामध्ये पुढील कंपनींमध्ये अग्रेसर आहे आणि अजून बाजी मारायची सात्विक फॅशनला. त्यासाठी सर तुमच्या मदतीची सगळ्यांची खूप सहकार्याची अपेक्षा आहे असं म्हणून ईश्वरी आता स्वतःचंच सगळं काही असतं म्हणजेच अर्णव जे काही बोलतोय ते अगदी त्याचा आवाज बनवून उत्स्फूर्तपणे बोलून दाखवत असते आणि जे ईश्वरी सांगते त्याकडे सगळे इन्व्हेस्टर्स आता मान डोलावत असतात. कारण की ती पूर्णपणे अर्णव सारखंच बोलत असते. अर्णव जी वाक्य बोलतो, जे सगळं बोलतो ते सगळं ईश्वरी अगदी मस्तपणे समजावून सांगत असते. तेव्हा मात्र इन्व्हेस्टर्स हे ईश्वरीकडे बघत राहतात. तिचं बोलणं असतं ते त्यांना हळूहळू पटायला लागलेलं असतं. ईश्वरी म्हणते की सर, मी जे काही बोलते ते तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या मी आता पोचवते. हे सगळं जे काही बोलणं आहे ते अर्णव सरांचं बोलणं आहे आणि ते मी सगळं तुमच्यापर्यंत पोचवलं आणि अशा प्रकारे आपले हे नवीन विंटर कलेक्शनचे लॉन्च आहेत आणि हे प्रोडक्ट सगळे तुमच्यासमोर आहेत सर आणि ॲज यू कॅन सी हे सगळं युनिक कलेक्शन असणार आहे सर असं म्हणून आता ती सगळ्यांना ते प्रेझेंटेशन देते आणि मग ते प्रेझेंटेशन जेव्हा सगळेजण पाहतात तेव्हा मात्र सगळे आता टाळ्या वाजवल्याशिवाय गप्प बसत नाहीत. ईश्वरीसाठी आता सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात आणि म्हणतात की वाव मिस्टर ASR, एकदम एक नंबर झालं आहे तुमचं प्रेझेंटेशन. आता हे पाहिल्यानंतर आता ईश्वरीने सगळं काही काबीज केलेलं असतं. एका बॉलमध्येच ईश्वरीने अगदी सिक्सरच मारलेला असतो. 5 मिनिटात ईश्वरीने पूर्ण डील अर्णवला देऊन टाकलेली असते अगदी काबीज करून. तेव्हा मग आता अर्णव ज्या प्रकारे म्हणतोय त्या प्रकारे ती पुन्हा सगळं बोलू लागते आणि सगळ्यांचे आभार मानते की थँक्यू व्हेरी मच, तुम्ही माझं प्रेझेंटेशन ऐकून घेतलं त्यासाठी व्हेरी थँक्यू. आणि मग आता सगळे बोलायला लागतात की खरंच म्हणजे तुम्हाला मानायला पाहिजे की ASR आणि तुम्ही मिसेस अर्णव राजेशिर्के तुम्ही दोघंजणही अगदी एकदम बढिया कॉम्बिनेशन आहात. तुमचं कॉर्डिनेशन एकदम जबरदस्त आहे आणि ॲज अ नवरा बायको तुम्ही दोघंही एकमेकांना खूप सूट करता. तुमच्यामध्ये असलेलं जे काही नवरा बायकोचं कॉर्डिनेशन आहे ते उत्तम आहे आणि या प्रेझेंटेशन दरम्यान आम्हाला ते दिसून आलं. त्यामुळे तुमचं प्रेझेंटेशन हे एकदम बढिया आहे आणि आताच मी तुम्हाला सांगून देतो की या डीलमध्ये आम्ही पैसे गुंतवायला तयार आहोत. आम्ही हे डील क्रॅक करणार आहोत. असं म्हटल्यावर आता ईश्वरीच्या एकाच बॉलने सिक्सर मारून लावण्याची तोंड अगदी बंद झालेली असतात. आता लावण्याला काय बोलावं काहीच समजत नसतं. इन्व्हेस्टर्स म्हणत असतात की खरंच ॲज आय मस्ट से की मिसेस राजेशिर्के तुम्ही हे प्रेझेंटेशन इतकं मस्त दिलं आहे. तुम्हाला असं वाटलंच नाही आम्हाला कुठे की तुम्ही दोघं वेगवेगळं बोलताय. आम्हाला तर ऐकताना असंच वाटत होतं की तुम्ही हे जे सर बोलत आहेत ना तेच तुम्ही बोलताय किंवा तुम्ही बोलताना असंच वाटलं की मिस्टर राजेशिर्केच हे प्रेझेंटेशन देत आहेत. त्यामुळे एकदम मस्त, खरंच तुमचं दोघांचे अभिनंदन असं म्हणून आता इन्व्हेस्टर खुश झालेले असतात आणि अर्णवला सगळेजण अगदी हँडशेक करून मग अर्णव म्हणतो की सर तुम्ही या आपण पुढच्या डीलबद्दल डिस्कस करूया. मग आता अशा प्रकारे प्रेझेंटेशन तर ईश्वरीने डन केलेलं असतं. फायनली तिने जे काही करायचं आहे ते करून दाखवलेलंच असतं. तिच्या गणूबाप्पाच्या आशीर्वादाने ईश्वरीने फायनली ही बाजी मारलेली असते. आता अर्णव ईश्वरीकडे आनंदाने बघत असतो आणि खुश असतो. ईश्वरीला कॉंग्रॅच्युलेशन्स करतो, ती पण त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करते आणि लावण्य गपचूप बघत असते. अर्णव तिला विचारतो की मिस इंदोर तू कुठे होतीस एवढा वेळ? ईश्वरी म्हणते की सर तू कुठे होतीस असंच विचारताय ना? तेव्हा तो म्हणतो की येस कुठे होतीस? ईश्वरी म्हणते की त्याचं ॲक्च्युली काय झालं ना अर्णव सर की मी लावण्य मॅडम, आता लावण्य घाबरते, पॅम पण घाबरते की आता ही काय बोलणार आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की ॲक्च्युली मी मगाशी गेस्ट रूमकडे लावण्य मॅमसोबत गेली आणि तिथेच उभी राहिली. त्यावेळेला मॅमला कुणाचा तरी महत्त्वाचा कॉल आला. ईश्वरीला आठवतं की ती मिस्टर मेहता यांचा कॉल आल्याचं नाटक करत तिथून बाजूला जाते आणि म्हणते की 1 मिनिट एक्सक्यूज मी लगेचच 5 मिनिटात येते असं म्हणून ती तिथून बाजूला निघून जाते आणि तेवढ्यातच ईश्वरी ही त्या गेस्ट रूममध्ये आतमध्ये शिरते
आणि दरवाजा लॉक होऊन जातो. ईश्वरी सांगते की तेव्हा काय झालं की मी तिथेच उभे होते आणि ॲक्च्युली मी गेस्ट रूममध्ये आतमध्ये शिरते. माझा पदर अडकला म्हणून तो मी पदर नीट करायला म्हणून गेले. तेवढ्यातच दरवाजा माझ्याकडून चुकून लॉक झाला होता आणि तो दरवाजा लॉक झाल्यामुळे मी आतल्यात अडकले गेले. लावण्या मात्र आता नॉर्मल होते की चला फायनली म्हणजे ईश्वरीने माझं नाव घेतलेलं नाही. तेव्हा आता अर्णवला बघतच ईश्वरी म्हणते की सर एवढं सगळं झालं. तेव्हा मग आकाश म्हणतो की काय झालं आहे, सगळं ठीक आहे ना? म्हणजे अर्णव पण विचारत असतो की आर यू ऑल राईट? मग ती म्हणते की हो मी अगदी व्यवस्थित आहे. आकाश म्हणतो की अगंच ईश्वरी, खरंच जर तू वेळेवर आली नसती ना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. दादाला काही बोलता येत नसतं. तू आलीस त्यावेळी तुझा आवाज झाला आणि मग इन्व्हेस्टर थांबले. तेव्हा मग अर्णवही ईश्वरीला म्हणतो की हो आकाश जे काही बोलतोय ते अगदी खरं बोलतोय. नंतर मग आता ईश्वरी ही अर्णवकडे लाजत बघत असते. तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीकडे बघत राहतो. नंतर आकाश म्हणतो की काय झालं? ईश्वरी लुक ॲट यू, यू आर ब्लशिंग. काय झालं? दादा तुला आय लव्ह यू बोलला का? तेव्हा मग ती म्हणते की नाही, आय लव्ह यू नाही, ॲक्च्युली सरांना मी हे जे काही प्रेझेंटेशन केलं आणि हा जो काही लुक केला आहे ना तो आवडला. म्हणजे मी हे जे काही साडीवर ब्लेझर घातलं आहे म्हणजेच ट्रॅडिशनल आणि त्याचप्रमाणे वेस्टर्न या दोघांचाही मेळ आला आहे असं सरांना वाटते, बरोबर ना? तेव्हा अर्णव डोळे बंद करतो आणि हो अगदी बरोबर असं तिला म्हणतो. त्यावेळेला मग लगेचच आकाश म्हणतो की येस मिस ईश्वरी, तुला हे जे काही सुचलं आहे ना ते अगदी मस्तच आहे. कारण की इंडो वेस्टर्न लुकसाठी एकदम परफेक्ट एक्झाम्पल वाटतं आहे. एकदम छान आयडिया दिलीस तू आम्हाला, हा ना दादा? असं तो त्याला बोलतो. तेव्हा मग अर्णव पण येस असं बोलायला लागतो. त्यानंतर इथे आकाश मात्र वेगळंच वाटत असतं त्याला, तो वेगळाच विचार करत असतो. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर खरंच थँक्यू सो मच. आता लावण्य आणि पॅम यांचा पचकात झालेला असतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे चालेल सर, तुम्ही वा पुढे. आकाश म्हणतो की दादा आपल्याला त्या इन्व्हेस्टर्सला कॉस्टिंग प्लॅन्स द्यायचे आहेत आपले. ओके चल मग आपल्याला डिस्कस करायला हवं. आकाशला अर्णव म्हणतो की ओके चल आपण निघूया. तेव्हा मात्र इथे आता दोघीजणी उभ्याच असतात. ईश्वरीला अर्णव सांगतो की मिस इंदोर तू पण लवकर ये. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. ईश्वरी ही लावण्याला आतमध्ये घेऊन येते आणि म्हणते की लावण्य मॅम घाबरू नका. तुम्हाला काय वाटलं की तुम्हाला मी इथे बंद करायला आणलं आहे का? तेव्हा लावण्य चिडते आणि म्हणते की हे यू शट युअर माउथ. तेव्हा लावण्याचा ती हात धरते आणि म्हणते एक मिनिट, तुम्हाला मी सांगितलं होतं की तुमच्या या ज्या काही चुका घडत आहेत ना त्या सगळ्या चुका या मी हातावर मोजत जाणार आहे आणि तुमच्या या 5 चुका पूर्ण झाला तर मी काय करणार आहे हे तुम्हाला सांगितलं होतं. आता तुमची आजची होती ती 5वी चूक. आता मी तुमच्या या मुठी बंद करते. ईश्वरी ती मूठ अगदी बंद करून टाकते आणि म्हणते की ही तुमच्याकडून घडलेली 5वी चूक होती. आता या मुठी झाल्या बंद. इथून पुढे जर 6वी चूक करण्याचा विचारही केलात ना तर बघा मी तुमचं काय करते, असं म्हणून ती धमकी देते. आकाश आणि ईश्वरी आलेले असतात. त्याच वेळेला आता आकाशची ती काहीतरी बोलत पुढे येते. अर्णव विचार करतो की मिस इंदोर आणि त्याचा बोलता बोलता आवाजही परत आलेला असतो. तो म्हणतो की वाव माझा आवाज तर परत आला, परंतु जर मी मिस इंदोरला सांगितलं तर मग मिस इंदोर माझा आवाज बनू शकणार नाही. ती माझ्या आवाजाप्रमाणे बोलू शकणार नाही. जर मिस इंदोरला समजलं की मला बोलता येतं आहे तर मात्र मिस इंदोर ही माझा आवाज होऊ शकणार नाही आणि तिने माझा आवाज बनवून राहावा असं मला कायमच वाटत राहतो. त्यावेळेला आता तो फोनवरती बोलत असतो आणि ईश्वरीला खरं तर समजू द्यायचं नाही, मला बोलता येतं आहे, हे सगळे त्याची खरी तर प्लॅनिंग असते. तेवढ्यातच अर्णव हा एका माणसाशी बोलतो की येस मिस्टर मेहता, मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवतो. आणि तेवढ्यातच तो बागे वळून बघतो तर समोर त्याला धक्काच बसतो, कारण ईश्वरीने अर्णवचा आवाज ऐकलेला असतो. आता ते पाहिल्यावरती त्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि तो तिथेच विचार करत राहतो. आता ईश्वरी ही खूप चिडलेली असते. खरंच अर्णवचा आवाज परत आला का यामुळे तिला काहीच कळत नसतं. आता नेमकं पुढे काय घडणार आहे हे पाहणं खूप रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.